हाय हॅलो नमस्कार, मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तोरण बनवत होते, ते पण वुलन मॅटचं, आणि म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. तर या डिझाईनची मी तोरण बनवणार आहे, कमळाची डिझाईन आहे. आणि दुसरं म्हणजे मी फक्त ब्लँक साईजने फक्त कट करून घेतलेलं आहे. आणि ह्याची डिझाईन मी कोणती तयार करणार आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. चला तर मग मी सुरुवात करते. तर पहिल्यांदा मी कमळांना बॉर्डर करून घेते या डार्क पिंक शेडनी. तर अशा पद्धतीने मी पिंक शेडनी कमळाला बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. आता जे उरलेले ही 2 पाने आहेत तर त्यामध्ये मी पॅरेट ग्रीन कलर फिलअप करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे कमळ पिंक शेडने आणि ग्रीन फरने फिलअप करून घेतलेले आहेत. आता मी आतून बेबी पिंक कलर कमळांमध्ये फिलअप करून घेते. तर अशा प्रकारे मी बाकीचे कमळ हे बेबी पिंक कलरने फिलअप करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने मी बेबी पिंक कलर पूर्ण फिलअप करून घेतलेला आहे कमळांना. तर आता मी इथून ते पूर्ण इथंपर्यंत ब्ल्यू कलरच्या फरने फिलअप करून घेईन, जसं की हे कमळ पाण्यात असल्यासारखे दिसते. थोडंसं लटकवायला साईडला काढून घेऊया, त्याच्यानंतर फिलअप करून घेऊया. तर बघू शकता माझं हे तयार झालेलं आहे. कडेकडेला मी दरवाजाच्या इथे अडकवायला नॉट काढलेले आहेत. इकडे पण काढलेला आहे. आता मला इथे अशा घंटा बसवायच्या आहेत, तर त्याआधी मी पहिल्यांदा हे सगळं कटिंग करून घेते. तर मी ते घंटी घेतलेली आहे लावायला. माझ्याकडे छोट्या घंट्या आहेत, तर मी याला येलो कलरचा फर लावून घेते. अशा पद्धतीने फर लावून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे कंप्लीट केलेलं आहे. आता आपण या तोरणलाही चिटकवून घेऊयात. तर आपलं तोरण चिटकवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी हे तोरण तयार केलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.